वो नंदगिरी राजा था, वो बनाया था किला। उसके बाद जो है सो औरंगजेब आए यहाँ पे। औरंगजेब बहुत ज़माने तक रहे। फिर उसके बाद निजाम। हे जे छिद्र दिसालेत या छिद्रातूनच पाणी येत होतं आधीच्या काळामध्ये जेव्हा हे चालू होतं तेव्हा। म्हणजेच या किल्ल्यावरली जी बांगडी तोफ आहे ते पाहण्यासाठी आणि ही जी वाट आहे त्या तोफेकडे जाते। मित्रांनो ह्या बी बाजूला डेंजर झोन दिलेला आहे, काहीतरी पडझड असेल किंवा काहीतरी सुरंग काही असू शकते। वाह, किती सुंदर दृश्य दिसाले मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका व्लॉगमध्ये। आणि आज आपण बघणार आहोत मित्रांनो नांदेडच्या गोदावरी काठीवर वसलेला नंदगिरी किल्ला आणि त्या किल्ल्याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला तर मित्रांनो चालू करूया आजचा व्लॉग। लेट्स गो। तर मित्रांनो किल्ल्याच्या सुरुवातीलाच आपल्याला इथं किल्ल्याची माहिती देणारा एक फलक बघायला मिळते, ज्याच्यामध्ये जसं की पश्चिम दिशेचा जे बुरुज आहे ते बघायला मिळते आणि त्याच्यासमोर एक तोफ आहे ते पण आपण सर्व बघणार आहोत। आणि त्याच्या बाजूला निजामकालीन जल व्यवस्थापन इमारत पण आहे आणि त्याच्या बाजूला जिथून आपण आलोत आतमध्ये ते प्रवेशद्वार आणि किल्ल्याच्या जे बॅक साईडला आहे तिथून एक भुयारी मार्ग पण आहे आणि ते पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। पाण्याची टाकी आहे इथं समोर बघूत। परत ही पुष्करणी आहे जिथं की बघण्यासाठी जसं पाण्याचा हौद वगैरे करतात, करंजा वगैरे जे राहतात पाण्याचे ते पण आहे बघण्यासाठी। आणि त्या बाजूला मग छत्री बुरुज पण आहे उजव्या बाजूला, ते पण बघणार आहोत मित्रांनो। या मॅपनुसारच इथं जे आपण माहिती फलक आहे त्याच्यानुसारच पूर्ण पाहणी करणार आहोत। सुरुवात आपण करू ता याची पुष्करणी जे बघण्यासारखं आहे तलाव टाईप तिकडे जाणार होतो मित्रांनो, चला बघू ता। किल्ल्याच्या जसं आपण आतमध्ये आलो तर डाव्या साईडला आपल्याला इथं मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या बघायसाठी मिळतात, जे की इथं पाणी संवर्धन होते, पाणी स्वच्छ वगैरे होते आणि तेच पाणी नंतरच्याला घरोघर नळाद्वारे सर्वांना पाणी पुरवठा केला जाते। तर मित्रांनो हे जे नंदगिरी किल्ला आहे त्या किल्ल्याचे सिक्युरिटी गार्ड आहेत, त्या आम्हाला आपण त्या किल्ल्याविषयी जी त्यांना माहिती आहे ते थोडक्यामध्ये आपण घेणार आहोत। तो नमस्कार। नमस्कार। तो नंदगिरी राजा था, वो बनाया था किला। उसके बाद जो है सो औरंगजेब आए यहाँ पे। औरंगजेब बहुत ज़माने तक रहे। फिर उसके बाद निज़ाम आया, फिल्टर जो है वो निज़ाम के दौर में बना, उसकी तारीख भी है लिखी वाली। फिर निज़ाम के बाद अपनी लोकशाही हुकूमत आई तो फिर सेंट्रल गवर्नमेंट में गया जब किला, तब से समझो अभी सरकार के ताबे में है। समझो सरकार के ताबे में, सेंट्रल गवर्नमेंट के ताबे में। तो ये पानी के जो भी बड़े बड़े टाकिया दिख रहे ये नगर पालिका की तरफ से बनाने वाले हैं, वो परमिशन लेके बनाए नगर पालिका वाले। फिर क्वार्टर्स बनाए, पीछे हाँ वो क्वार्टर्स जो है म्यूजियम बोल के बनाए थे, म्यूजियम कैंसिल होगा। वो क्वार्टर्स जो है सो SRP आके रुकती है उसके अंदर, गेस्ट हाउस है पुलिस वालों का। आपका नाम? मेरा नाम खैसर अहमद फारूकी है। कब से करते ड्यूटी? मैं यहाँ पे 8 साल हो गए, 8 साल से ड्यूटी कर रहा हूँ। पहले तो ऐसी था, वो पहले के दौर में अच्छा था, फिर उसके बाद में पूरा खंडर बन गया था। फिर वो DYSP जो है सूरज ग्रो बोल के उन्हें ये पूरी साफ़ सफाई कर रहे, पूरा किले को बनाने की वो फिक्र में उन लोग का बनाए तो अच्छी बात है। उन लोगों का हर रविवार साफ़ करते आके। हाँ, उनके सब वीर सेना ग्रुप है उनके साथ, वो बच्चे पूरे आते 40-50 बच्चे, पूरे बच्चे आके साफ़ सफाई करते। मित्रांनो या किल्ल्यातील एक महत्त्वाचाच पॉइंट म्हणता येईल ही जल पुष्करणी, जो इथला भाग आपण इथं पाहू शकता। पायऱ्या वगैरे पण आहेत बैठकीसाठी, आपल्या फॅमिलीसोबत पण आपण इथं येऊ शकता। शाळेचे लहान लेकराची सहली पण सध्या इथं येत आहेत। इथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते मामाने आता थोड्या वेळाखाली आपल्याला सांगितलं, तर खूप चांगला इथला व्ह्यू आपण पाहू शकता। आणि त्याचसमोर आता आपण समोर चाललो छत्री जो बुरुज आहे त्या बुरुजाला पाहण्यासाठी। ते बघा ते वरती बुरुज दिसाले आणि तिकडे जाणारी ती वाट इथूनच खालून कुठून तर असेल तिकडून जाऊत आपण। जेव्हा सुरुवातीला हा जो किल्ला बांधला होता तेव्हा या टोटल किल्ल्यावरती टोटल जे आहे 14 बुरुज होते। त्या बुरुजांपैकी सध्या फक्त 8च बुरुज
जे आहेत ते सध्या शिल्लक आहेत. आणि इथं समोर बघू शकता कशा प्रकारे किल्ल्याची पडझड झालेली आहे. इथला जे बुरुजचा पॉईंट होता तो कोसळण्यात आलेला आहे, भिंत पूर्ण तुटून गेलेली आहे. तिकडं कोणी जाऊ नये म्हणून लाकडं पण लावलेली आहे तिथं. आणि इथूनच आपल्याला तिकडं वरती छत्री बुरुजावरती जायचं आहे. मित्रांनो, ह्या बी बाजूला डेंजर झोन दिलेला आहे, काहीतरी पडझड असेल किंवा काहीतरी सुरंग काही असू शकते. वाह, किती सुंदर दृश्य दिसायले मित्रांनो. हा जो गोदावरी नदीचा काठ आहे मित्रांनो, ह्या काठावरती हा जो नंदगिरी किल्ला आहे तो जवळपास 1200 ते 1300च्या शतकामध्ये हा किल्ला वसवण्यात आला होता. इथपर्यंतचा इतिहास आपल्याला तिथं बोर्डवरती बघायला मिळते. त्याच्या आधी बांधलेला असावं, पूर्णतः माहिती त्याच्यावर काही दिली नाही आपल्याला. आणि याच्यावर ही तटबंदी तुम्ही बघू शकता कशी बांधलेली आहे. आणि खूपच लहान पायऱ्या आहेत छत्री बुरुजाकडे जाण्यासाठी. मित्रांनो, छत्री बुरुज पाहिल्यानंतर आता आपण चाललो तर महत्त्वाचा जो पार्ट आहे किल्ल्याचा, म्हणजेच या किल्ल्यावरली जी बांगडी तोफ आहे ते पाहण्यासाठी. आणि ही जी वाट आहे त्या तोफेकडे जाते. मित्रांनो, बांगडी तोफकड जाते वेळेसच आपल्याला या किल्ल्यावरची जी तटबंदी आहे ते बघायला मिळते, जे की तुटलेली आहे, खूपच खचलेले टाईपमध्ये हा जो किल्ला झालेला आहे. त्याच्यामुळेच इथं हे लाकडं बांधलेले आहेत. डेंजर, कारण की याच्या किल्ल्याच्या पलीकडे पूर्ण गोदावरी नदी आहे. पडून काही अपघात घडू नये म्हणून हे लाकडं लावण्यात आलेले आहेत. आणि याच बाजूला या बुरुजावरती ही बांगडी तोफ ठेवण्यात आलेली आहे. हे पाहू शकता. सध्याच्या वेळी तर हे पूर्ण व्यवस्थित बांधून वगैरे याच्यावरती याचा बेस तयार करून ही तोफ, बांगडी तोफ ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो, बांगडी तोफचा जे बुरुज आहे त्याच्या बाजूलाच हे क्वार्टर्स बनवण्यात आलेले आहेत. जसं की सुरुवातीला तुम्ही ते जे किल्ल्याचे सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांनी जसं सांगितले त्याप्रमाणेच इथं आपल्याला पाहायला मिळतात. हे जे क्वार्टर्स बनवले आहेत, हे क्वार्टर्स याच्यासाठी बनवले होते की जेव्हा कधी बाहेरचे जे पोलीस आहेत, सिक्युरिटी नांदेडमध्ये जेव्हा वाढवण्यात येते सणावारांना, तेव्हा त्यांना इथं राहण्याची सोय या क्वार्टर्समध्ये केली जायची. तर सध्या तर ते बंद आहेत. मित्रांनो, संपूर्ण किल्ला बघितल्यानंतर तरी पण आपल्याला पाण्याचे कारणचे जिथून फवारा वगैरे पाण्याचं निघतं ते बघण्यास मिळालं नाही. तर अजून आपण बघतोय, कारण की त्या बॅनरवरती बघितलं की या टाकीच्या बाजूलाच कुठंतरी आहे. तर इथं वरती एक भाग राहिलेला आहे जिथं की आपण गेलो नाही. तर तेच आता आपण बघायला जाणार आहोत. बहुतेक तिथं आपल्याला बघायला मिळेल. आणि इथून जाण्यासाठी पायऱ्या जे होत्या ते पायऱ्या आता तुटून गेलेल्या दिसायला, थोडं अवघड होईल जाण्यासाठी. या बाजूला आपल्याला ते दिसायलेत, राईट. खूपच पडझड झालेली आहे मित्रांनो या किल्ल्यावरती. तरी आता DYSP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे किल्ले संवर्धनाची जी टीम आहे ते ह्या किल्ल्याला व्यवस्थित करण्याचं काम सध्या करत आहे. आणि इथं हे बघू शकता,
तर बारीक बारीक हे जे छिद्र दिसालेत या छिद्रातूनच पाणी येत होतं आधीच्या काळामध्ये जेव्हा हे चालू होतं तेव्हा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये इतकं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा. आणि अजून वेगळ्या वेगळ्या जर विषयावरती वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग जय महाराष्ट्र.